तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत अपहार प्रकरणी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तब्बल 8,97,00,000 रुपयांच्या अपहार प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना पोलिसांनी अटक केली आहे। डाबकी रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे परत देणे बंद केले होते, त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। अकोला शहरातील नोकरदार, पेन्शनर, कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांसह सुमारे 2,500 ठेवीदारांचे पैसे या पतसंस्थेत अडकले आहेत। संस्थेत 25 कोटी रुपयांहून अधिक ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपहार करून हा पैसा इतरत्र गुंतवल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता। अनेक तक्रारीनंतर अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पुढाकाराने कारवाई करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। गजानन नागरिक पतसंस्थेच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता, काय नेमकी त्याची माहिती आहे आणि कोणाविरुद्ध गुन्हा दाखल? गजानन नागरी पतसंस्था डाबकी रोड अकोला यांनी 8,96,00,000 अपहार केल्याची BDR यांनी फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेला दिली होती। त्यावरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पतसंस्थेचे अध्यक्ष नारायणराव आवारे व संचालक नंदकिशोर आवारे या दोघही पुत्रांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना अटक करून उद्या PCR घेऊन पुढील तपास करण्यात येतो। सर, डाबकी रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला हा, डाबकी रोड पोलीस स्टेशनला आताच गुन्हा दाखल झालेला आहे। सदर बँक ही डाबकी रोड देते, त्यामुळे गुन्हा इथे दाखल आहे। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा हे करत आहे।